नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. मंडळी, महाराष्ट्रात बहुप्रतीक्षित असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा अखेर काही तासांपूर्वीच घोषित झाल्या आहेत. त्यामुळं विधानसभा निवडणुकांवरून आधीच तापलेलं वातावरण हे आता आणखी तापणार यात काही वाद नाही. महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत आहे. 26 नोव्हेंबरपूर्वी राज्यात नवीन सरकार स्थापन होणं गरजेचं आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर साधारणतः 45 दिवसांनी नवीन विधानसभेची स्थापना होणं अपेक्षित असतं. तसं झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. म्हणजे यापूर्वीच निवडणुका आणि निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे. या गणिताचा विचार केला तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात आचारसंहिता लागू शकते असं म्हटलं जात होतं. त्याप्रमाणे अखेर निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्या आहेत. तर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. शिवाय 23 तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच टप्प्यात एकाच दिवशी मतदानाचा उत्सव पार पडणार आहे. त्यामुळं निश्चितच प्रत्येक मतदाराचा आणि प्रत्येक उमेदवाराचा उत्साह हा शिगेला पोहोचणार हे निश्चित आहे. तारीख घोषित झाली त्या क्षणापासून आचारसंहिता लागू झाली. म्हणजेच काय तर प्रचाराचा शंखनादही आजपासून सुरू होतो. पूर्ण निवडणुकीचं नियोजन लक्षात घेतलं तर 23 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करणं बंधनकारक आहे. त्यानंतर 30 ऑक्टोबर ही तारीख विशेष निवडणूक आयोगासाठी राखीव आहे. कारण नक्कीच त्या दिवशी अर्जाची पडताळणी होणार आहे. यानंतरचे 4 दिवस मात्र उमेदवारासाठी महत्त्वाचे असणार आहेत. कारण 4 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. इथून खरी स्पर्धा निर्माण होणार आहे. कारण 4 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या मुख्य प्रचार काळात ज्यानं जनतेचं मन जिंकलं तोच या विधानसभेच्या सारीपाटाचा विजेता ठरणार आहे. कारण 20 नोव्हेंबरला मतदान असल्यामुळं 18 नोव्हेंबर रोजी प्रचार तोफा थंडावणार आहेत आणि 23 तारखेला सगळ्यांचंच भवितव्य उलगडणार, ज्याची आपण आतुरतेनं वाट बघत आहोत. आता महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांमध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. तर या 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेचे कनिष्ठ सभागृह अस्तित्वात आले. त्यावेळी पहिल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघाची संख्या ही 264 होती. त्यात 33 मतदारसंघ हे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव होते आणि 14 जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव होत्या. त्यानंतर 2008 मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या परिसीमनानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघात सध्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी 29 मतदारसंघ राखीव आहेत आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी 25 मतदारसंघ राखीव आहेत. म्हणजेच 234 मतदारसंघ हे सर्वसाधारण मतदारसंघात मोडतात. या सगळ्यामध्ये महाराष्ट्रात एकूण 1,186 मतदान केंद्र आहेत. यात शहरांमध्ये 42,604 तर ग्रामीण भागामध्ये 57,582 एवढे मतदान केंद्र आहेत. हे सगळं सांगायचा मुद्दा हा की महाराष्ट्र हे झारखंडच्या तुलनेत मोठं राज्य आहे. शिवाय महाराष्ट्रात 288 तर झारखंडमध्ये फक्त 81 मतदारसंघ आहेत. म्हणजे बघा, निम्मेही नाहीत. तरी देखील झारखंडपेक्षा मोठं राज्य असताना देखील महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यात निवडणूक का होणार? निवडणूक आयोगानं असा निर्णय का घेतला असावा हा प्रश्न पडतोच. तर निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार झारखंड हा नक्षलग्रस्त भाग असल्यानं झारखंडमध्ये 2 टप्प्यात निवडणूक होणार आहेत. कारण तिथे एकाच दिवशी निवडणूक प्रक्रिया राबवल्यानं संकट निर्माण होऊ शकतं. म्हणूनच झारखंडमध्ये 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर या तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. एकूणच काय तर ही सगळी माहिती आपल्याला एवढंच सांगते की महाराष्ट्रात आता अगदी स्पष्टपणे निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अद्यापही महायुती, महाविकास आघाडी आणि मनसेसह इतर पक्षांची उमेदवारी यादी समोर आलेली नाही. मात्र 23 ऑक्टोबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार म्हटल्यावर आता नाराजी हो की बिघाडी हो, दोन्ही आघाड्यांना उमेदवार घोषित करणं अनिवार्य आहे. त्यामुळं आता कुठल्याही क्षणी आधी तू आधी मी असं म्हणण्यापेक्षा उमेदवारांची नावं समोर येऊ शकतात. त्यानंतर खरा खेळ सुरू होणार. 2019च्या विधानसभेचा ओझरता आढावा घ्यायचा झाल्यास 2019मध्ये भाजपचे 105 आमदार निवडून आले होते. त्यावेळी शिवसेना आणि भाजप हे दोघं युतीमध्ये लढले होते. त्यामुळं तत्कालीन एक संघ शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले होते. शिवाय त्यावेळेच्या एक संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले होते. तर मागच्या विधानसभेत काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाची मात्र चांगलीच घसरण झाली होती. भाजपच्या तुलनेत काँग्रेसला फक्त 44 आमदारांवर समाधान मानावं लागलं होतं. किंबहुना काँग्रेसचा हा आकडा शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षांपेक्षाही कमी होता. त्यामुळे नक्कीच काँग्रेसला 2019ला महाराष्ट्रानं चांगलाच धक्का दिला होता. याशिवाय या निवडणुकीत 13 अपक्ष आमदार निवडून आले होते आणि इतर 16 आमदार निवडून आले होते.
या इतरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आमदारही मोडतो. पण हे चित्र 2019च्या विधानसभेपुरतंच होतं, कारण शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद हवं होतं. या वादातून उद्धव ठाकरेंनी भाजपचा पाठिंबा काढून घेतला आणि विरोधी पक्षांसोबत जात महाविकास आघाडी नामक नवं सरकार स्थापन केलं. मात्र 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद भोगता आलं, कारण शिवसेनेनंच शिवसेना फोडली. एकनाथ शिंदे यांच्या रूपानं नवं नेतृत्व उदयास आलं आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. बरं, शिंदेंनी अर्धी शिवसेना फोडून उद्धव ठाकरेंची ताकद कमी केली. त्यानंतर अजित पवार यांनी केलेलं बंड देखील महत्त्वाचं ठरलं. अजित पवार ही निर्णायक आमदारांसह सत्तेत बसले. शरद पवार यांच्याकडे बोटावर मोजण्या इतके आमदार राहिले. त्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीतील सत्ता संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं बघितला. हा 2.5 वर्षाचा सत्तेचा काळ दोनही आघाड्यांसाठी आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा होता, तितकाच तो मनस्ताप देणाराही होता. त्यात विधानसभेची रंगीत तालीम म्हणजे विधान परिषद आणि लोकसभा निवडणुकाही 2 महिन्यापूर्वी पार पडल्या. त्यात जे काँग्रेस 2019च्या विधानसभेला संपल्यागत जमा होतं, त्याच काँग्रेसच्या सर्वाधिक जागा यंदा लोकसभेला महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या. तर महाविकास आघाडीलाही यश मिळालं. त्यामुळं काँग्रेससह महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स वाढला आहे. तर विधान परिषदेत भाजपनं केलेली खेळी यामुळं त्याचाही चांगलाच कॉन्फिडन्स वाढला आहे. अशा परिस्थितीत यंदाची निवडणूक कोणाच्या पथ्यावर पडणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच यानंतरच्या प्रत्येक घडामोडी वेगानं घडत जाणार आहेत. त्यामुळं आपल्याला जास्त वाट बघावी लागणार नाही. तुर्तास निवडणुकीची तारीख आली यावर तुम्ही विचार करा. बाकी कोण उमेदवार असणार, कुणाचं पारडं जड असणार, कोण कशी फाईट देणार, हे सगळं सांगण्यासाठी आपण वेळोवेळी भेटतच राहणार आहोत. कारण राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.